मनमाड नजीक शिंगवे हद्दीत नाशिक नांदगाव बस क्रमांक MH14 MH5328 नाशिकवरून मनमाडला येत असताना शिंगवे येथून कच्च्या रस्त्याने मोर्या साऊंड या डीजेच्या गाडीने MH04 DK 5988 अचानकपणे समोर आला। यामुळे बसची आणि डीजेच्या गाडीची समोरासमोर धडक झाली। यात बस चालक AU मोमीन हे जखमी झाले, तर बसमधील प्रवासी देखील जखमी झाले, तसेच डीजे चालक देखील यात जखमी झाला। मनमाड बस आगार प्रमुख विक्रम नागरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व जखमींना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, तर इतर प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून आपल्या इच्छित स्थळी पाठवले। डीजे गाडीत क्षमतेपेक्षा जास्त वजन होते। याशिवाय डीजे चालकाने बेपरवाईने गाडी चालवत असल्याचे बसमधील प्रवाशांनी सांगितले। याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अझर शेख, मनमाड। बोला, काय नाव आजी तुमचं? रंजन बरं बरं, काय कुठून बसले होते, कुठं चालले होते? तांदूळवरून बसलो आम्ही इकडं मनमाडला चाललो होतो। मग तो डिगेवाला आडवा बसला हे झालं। तुम्हाला लागलं का काही? मग मुक्के बार लागले। बरं बरं, मावशी तुमचं कुठून बसले होते तुम्ही? जोरात बोला। आम्ही नाशिकवरून बसलेलो आहे। बरं, कुठं चालले होते? मनमाडला? आम्ही मनमाडला येत होतो। काय झालं मग नेमकं? इकडे शिंगवा फाट्यापर्यंत बस आली। शिंगवा फाट्यापर्यंत डीजेवाला आडवा घुसला मधून कच्च्या रस्त्याने, आणि बस सरळ आपल्या आपल्या दिशेने ती बरोबर चालली होती। यात लागलं कोणाला? जखमी झालं कोणी? काही मुक्का मार लागलेला आहे, ड्रायव्हरला लागलेला आहे, त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे। तुझं? हरीश शेलार। बरं, काय झालं नेमका प्रकार? काय होतं बसमध्ये होत तू? बस सरळ येत होती आपल्या चांदूर रोडने मनमाड मार्गे जाण्यासाठी। हां, तर इथं कच्चा रोड आहे थोडा, तुम्ही बघू शकता इथून थोडा, तर त्यांनी टर्न मारला। तर डीजेची गाडी थोडी स्पीडमध्ये होती, एक ट्रॉली पास झाली आणि तिथून डीजेची गाडी आली। तर ड्रायव्हर साहेबांनी थोडं कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, पण डीजेवाला डायरेक्ट ठोकून हे झाला, सरळ होऊन गेला। काही भरपूर जणांना लागलं आहे, काही ना मुक्का मार लागला, ड्रायव्हर साहेबांना लागला, त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला नेलं आहे।